जय महाराष्ट्र. मी मनोश्री पाटील. विधानसभा निवडणुकीत महाजनादेश 2014 मध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रातील रंगतदार लढत होते, अगदी पंचरंगी लढत होते आणि खास करून महायुती गेली 25 वर्षापासून असलेली महायुती आता स्वतंत्र लढते. खास करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये नेमकं काय झालं आणि आगामी काळात आता यांची नेमकी रणनीती कशी असणार आहे. आपण थेट जर भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे आपल्या बरोबर. तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तावडेजी, 25 वर्षापासूनची युती होती. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांनी ती तयार केलेली होती. अटल बिहारी वाजपेयी त्याचबरोबर अडवाणी यांचा वरदहस्त लाभलेली युतीचा हा वारसा तुम्हाला कोणालाच टिकवता आला नाही? ही युती आम्हाला टिकवता आला नाही याचं खरंच मनापासून आम्हाला वाईट वाटतंय. 25 वर्षाची युती म्हणजे एक परिवार तो झाला होता भाजप शिवसेनेचा. पण मला वाटतं की यावेळेच्या जागा वाटपामध्ये थोडीशी भूमिका शिवसेनेला आमची आश्चर्यकारक वाटली असेल किंवा भाजपला शिवसेनेची भूमिका. पण मला असं वाटतं की या सगळ्यातला जर खरा जसं काल खडसे म्हणले की मुख्यमंत्री पदाच्या भोवती ही सगळी युतीच्या जागा वाटप फिरत राहिलं. आणि मग मी विचार असा केला की इतके वर्ष ठाकरे कुटुंबातलं कोणीच निवडणूक लढवत नव्हतं किंवा मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षा कारण त्याच्या वरच ते होते. पण यावेळी स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी चर्चेमध्ये आणलं आणि ते आणल्यामुळे त्या ठाकरे हे नाव ह्या मुख्यमंत्री पदाला लागल्यामुळे मग त्या जागांवरनं कमी जास्त कसं व्हायचं हा एक वेगळाच इगो, एक वेगळा इश्यू जो स्वाभाविक आहे. मला वाटतं की तो झाल्यामुळे जागा वाटपातील लवचिकता संपली आणि मग ती आकड्याभोवती फिरत राहिली. आणि ती आकड्याभोवती फिरत राहिल्यामुळे नंतर घटक पक्षांना सामावून घेणं असेल, त्यांना सन्मानजनक काही देणं असेल हे शक्यच होत नव्हतं. आणि मग शेवटी न्यायालयाने वी ॲग्री दॅट वी डिसॲग्री असं आम्ही ठरवलं. पण एवढ्या 25 वर्षापासूनची युती होती. महाराष्ट्रात शिवसेना एवढी स्ट्रॉंग आहे, मुख्यमंत्री निश्चितच शिवसेनेचा होणार. असं असताना भाजपचा अट्टहास का? पण नाही, आमचा अट्टहास मुळात मुख्यमंत्री पदासाठी नाहीच आणि आम्ही त्या अपेक्षेने चर्चा करतही नव्हतो. भारतीय जनता पक्षाचा साधा सरळ प्रश्न होता की 59 जागा शिवसेना गेली 25 वर्ष 5 निवडणुकांमध्ये हरते. 19 जागा अशा आहेत की ज्या आम्ही हरतो. त्यातल्या 33 जागांवर शिवसेनेचं डिपॉझिट जात आहे 25 वर्ष. त्या जागा आम्ही म्हटलं की त्यातल्या तुम्ही काही जागा आम्हाला द्या आणि आम्ही 130 लढतो. आता डिपॉझिट जाणाऱ्या जागासुद्धा जर आम्हाला मिळणार नसतील आणि त्या आम्हाला न मिळाल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा फायदा होणार असेल तर हे कसं पटवून घेणार. आणि मला असं वाटतं की इथेच शेवटी ते पण शिवसेना 171 जागांपासून जवळजवळ आता 151 जागांवर आली. शिवसेना एवढी कमी आली, मग भारतीय जनता पक्षाला कुठे तडजोड नाही करावीशी वाटली? मला वाटतं 171 जागा मी त्याच्यावर काही शिवसेनेचा सातबार आहे का 119 आमचा सातबार आहे असं कधीच नसतं की ह्या जागा ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या. त्या निवडणुकातली त्या जसं मला वाटतं लोकसभेला आम्ही सुरुवातीला 32 जागा लढायचो आणि मग बाकी जागा 16 शिवसेना लढायची. करता करता शिवसेना 22 लढायला लागली. का तर दर निवडणुकीनंतर एक दोन जागा त्या वाढत गेल्या. पण त्या तुलनेमध्ये भाजपच्या विधानसभा कधीच वाढत नाही गेल्या. आणि म्हणून कुठेतरी समजा एक 89ला असेल 95ला असेल जी युती झाली आहे त्या जागा दिल्या तर त्या त्यांच्या असं एवढी असतं. त्या निवडणुकीत त्या ठिकाणचा उमेदवार भाजपकडे कोणता आहे, सेनेकडे कोणता आहे, कोण समोरच्याला हरवू शकतो हे पाहत ते रिओपन करणं हे गरजेचं असतं. नाही, पण आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जेव्हा युती होताना जागा वाटपाचा तिढा कायम असायचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा. पण कोणतेतरी सन्माननीय व्यक्ती किंवा ज्येष्ठ कोणतरी बसायचा आणि तो तिढा सोडवायचा. पण ह्यावेळी असं काहीच दिसलं नाही का? कोणाला असं करायची इच्छा पण नव्हती? नाही, इच्छा तर पूर्ण होती. पण यावेळी केंद्राने हे नेहमी ठरवलं होतं. कारण अनेक वेळा काय व्हायचं की आमची महाराष्ट्राची तक्रार असायची किंवा आम्ही चर्चेला बसलो की मग मध्येच कोणीतरी शिवसेनेचं केंद्रात जातं. केंद्राला जे ब्रिफिंग होतं त्याच्यावरती निर्णय होता आणि मग शेवटी जातं गेल्या गुहागरसारखी जागा परंपरागत भारतीय जनसंघ, भारतीय जनता पक्ष, तात्यासाहेब नातूंसारखी डेव्हलप जागा सोडावी लागली आम्हाला केंद्राच्या नेतृत्वाच्या सांगण्यावरनं. पण ती जागा सोडण्याचा परिणाम हा जवळजवळ शिवसेना आणि भाजपच्या 32 जागांवर झाला. हे निवडणुकीनंतर मान्य केलं गेलं आणि त्यामुळे केंद्राने म्हटलं की बाबा तुम्ही आमच्याशी चर्चा होऊ द्या, आम्ही या विषयामध्ये चर्चा करून आपल्याला कळवतो आणि त्यामुळे त्यांनी ते आम्हाला अधिकार दिले होते. पण आपण बघतो की यावेळी युती होताना नेहमी अशा चर्चा होतात. अमित शहा मुंबईत आले. अमित शहा आणि उद्धव ठाकरे असं कधीही चित्र दिसलं नाही की एकत्र समोरासमोर बसून त्यांनी चर्चा केली. असं का झालं मुळात?
नाही, मला असं वाटतं की जागा वाटपाच्या दरम्यान तर अमित शहा कधी आलेच नाही. ज्यावेळी आलेले त्यांना जाऊन भेटूनही आले नाही, ते पण शिवसेनेने आमंत्रण दिल्यानंतर ते भेटून आले, पण स्वतःहून आतापर्यंतची अशी कधी परंपरा नव्हती. कशासाठी मला कळत नाही. ज्यावेळी समजा मला नाही, असं म्हणजे याच्यावरनं आपण बघतो ना, कुठेतरी भाजपचा सुद्धा पुढाकार घेताना दिसले नाही भाजप. भाजपचा पुढाकार नेहमीच असतो. मला वाटतं एक गोष्ट मान्य केली पाहिजे की एखाद्या पक्षाचा प्रमुख समजा येतो आपल्या शहरात, तर मित्र पक्षाने त्यांना निमंत्रण दिलं, तर मला वाटतं हे एकूण सगळ्या ह्याला धरूनच आहे. आणि निमंत्रण मिळणं हे स्वाभाविकपणे आवश्यक असतं. बाबा कधी येणार, काय येणार, कधी येऊ शकणार, ते त्यांनी दिलं. त्यामुळे गेले म्हणजे सौहार्द चांगला, नाही गेले म्हणजे चांगला, हे सगळं मीडिया परसेप्शन आहे. हे भाजप सेनेमध्ये त्यावेळी नव्हतं आणि आताही नाही. नाही, पण आधी पूर्वी कसं दिसायचं, बाळासाहेब ठाकरे किंवा कोणी बाळासाहेब होते. मग तुम्ही उद्धव ठाकरेंना तसं समजत माझं म्हणणं नाही की का? असं का की आताही ते आता पक्षप्रमुख आहेत? उद्या मोदी आले तर मोदी सिनियर आहेत. माझं असं म्हणणं की अडवाणी जे आले तर नेहमीच उद्धवजींनी अडवाणीजींचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी त्या पक्षाचे प्रमुख येत आहेत तर ते निमंत्रण देणं हे स्वाभाविक आहे. ते दिलंही गेलं आणि ते आले सुद्धा. एक दुसरं म्हणजे या चर्चेच्या दरम्यान जेव्हा ओम माथुर यांना कुठेतरी आदित्य ठाकरे भेटायला गेले, हे सुद्धा कुठेतरी हर्ट झालं असं सुद्धा बोललं जातं भारतीय जनता पक्षाला. यामध्ये कितपत तथ्य? मला वाटतं भारतीय जनता पक्षाला हट झालं नाही. राजकीय निरीक्षकांना असं वाटलं की OP माथुर सारखे ज्यांचं जितकं राजकीय वय आहे तेवढं सुद्धा त्याहून कमीच आदित्याचं एकूण वय आहे. आणि त्यामुळे त्या चर्चेला शेवटी पाठवताना एखादी सिनियर व्यक्ती पाठवली पाहिजे असं काही जणांचं मत झालं. भाजपला जर चुकीचं वाटलं तर भाजप चर्चेला गेलंच नसतं. शेवटी आदित्य ठाकरे हे त्या शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत असं आम्ही मानतो. ते लहान आहेत, मोठे आहेत, ते त्या पक्षाने ठरवलं कोणाला पाठवायचं. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे आले, त्यांची चर्चा केली, विषय संपला. आपण बघतो असंही आता चर्चा सुरू झाली की कुठेतरी एक महाराष्ट्रातल्या जनतेला एक शिवसेनाबद्दल, बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक अस्मिता आहे. आणि असं कुठेतरी आता चर्चा सुरू झाली की भारतीय जनता पक्षाने पाठीत खंजीर खुपसला शिवसेनेच्या. असं नाही वाटत याचा काय परिणाम संबंध कुठेतरी, पाठीत कारण कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहेच की महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेबद्दल आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल आहेच की. बाळासाहेब ठाकरेंबद्दलही आहे, शिवसेनेबद्दलही आहे, हे मला मान्य आहे. पण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं जे चित्र आहे तर मोदींच्या सगळ्या प्रभावामुळे शिवसेनेच्या जागा निवडून आल्या असे शिवसेनेचे खासदार म्हणतात. त्यामुळे कोणी कोणाच्या पाठीत, भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला किंवा सेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं मला तर अजिबात वाटत नाही. आम्ही कसोशीने दोघांनी प्रयत्न केला वाटाघाटीचा, पण नाही जमलं. ते यात समोरासमोर बसून केलं. आम्ही मागच्या मागे परस्पर कोणाशी केलं असतं तर पाठीत खंजीर, यात काय समोरासमोर बसून आम्ही चर्चा करून नाही ठरवलं. पण आता थेट चर्चा होते भाजप आणि राष्ट्रवादीचं संधान आहे म्हणून. आता हे तर मला अतिशय हास्यास्पद वाटतंय. म्हणजे आता हे पॉलिटिकल गिमिक आहे तो. कारण काही सोशल मीडियावर कार्टून पण असे पाठवायला लागलेले आहेत. मला सांगावं, राष्ट्रवादी आणि आमचं समजा संधान असतं तर मी म्हटलं की मी गृहमंत्री झाल्यानंतर अजित पवारला जेलमध्ये घालणार, हे वक्तव्य येऊ शकतं का? राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळी कोल्हापुरात आले, महाराष्ट्रात आले, त्यांनी वक्तव्य केलं होतं की शरद पवारांनी राजकारणाचं व्यापारीकरण केलं. हे होऊ शकतं का? जर संधान असेल, जर साठगाठ असेल तर हे होऊच शकत नाही. आज मी विधिमंडळामध्ये, विधान परिषद काय आणि विधानसभेत काय ज्या पद्धतीने आम्ही टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसवर, ती जर पाहिली तर अशी छुपी युती बिती हे असू शकत नाही. आमचा तर स्वभाव नाही छुपायचा, जे आहे ते आमने सामने. बरं, जी युती आतापर्यंत होती 25 वर्षाची, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र होता, पण आता सगळं दिसतंय की सत्तेच्या राजकारणासाठी तुम्ही कुठेतरी बाजूला झालाय. याचा फटका तुम्हाला बसेल असं नाही वाटत? मला असं वाटतं की जर काँग्रेस राष्ट्रवादी फुटली नसती तर फटका मात्र नक्की होता. आता पंचकोणी लढत व्हायचे, 5 कॉर्नर. आणि मला वाटतं की 5 कॉर्नर फाईटमध्ये योगायोगाने संधी निर्माण झाली आहे की एका पक्षाच्या युतीचं सरकार, म्हणजे खऱ्या अर्थाने हे जर या राज्यात आलं तर या राज्याचा विकास गतीने होऊ शकतो. आणि त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत दिलं पाहिजे असं जनतेला आता वाटू शकतं आणि जनता ते करेल. पण जर तुमच्याबरोबर शिवसेना नाही तर तुम्हाला केवढा आत्मविश्वास आहे? मला वाटतं पहिले 48 तास तर आम्हाला खूप दुःख झालं आणि आम्ही त्यातनं सावरत पण नव्हतो. पण शेवटी आता या 5 कॉर्नर फाईट व्हायच्यात, आता फॉर्म भरले, लढायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की निवडणुकी हे एका प्रकारचं युद्ध असतं आणि ते त्या पद्धतीने लढायचं असेल. त्यामुळे आता आम्ही अतिशय जोशात भाजपला पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी आता आम्ही उतरलो.
पण भारतीय जनता पक्ष आतापर्यंत 119 जागांवर लढायचा. उरलेल्या जागांवर मोठ्या जास्ती करून शिवसेना स्ट्रॉंग होती. त्या जागांचे निकष तुम्ही का लावणार आहात आता तिकीट देताना? नाही नाही, 119 आम्ही लढायचो. शिवसेना समजा 169 लढायची, त्यातलं मी म्हटलं जर 33 वर डिपॉझिट जायचं, तर त्या जर कमी केल्या तर ते 130-125 लढायचे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेनेच्या जागा जिथे चांगल्या होत्या तिथे भाजपचं काही ना काही प्रमाणात होतं, कारण तिथे कार्यकर्ते वर्षानुवर्ष अपेक्षित होता, राजकीय गणित बांधत होता, तो काम करत होता. आणि त्यावेळी तशी कोणतीच अडचण आम्हाला आलेली नाही. आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळी निवडणुकीला सामोरं जाताना ही सगळी एका बाजूला महाराष्ट्रभर कमळ फुलवायचं आहे, या उद्देशाने कार्यकर्ता आता जिद्दीने उतरला आहे आणि तो फॉर्म भरून तयार आहे. आपण बघतोय की सगळेच लोकसभेनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. आपण बघतो त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा बदललेली आपण बघतोय. याला कारण एक असं म्हटलं जातं की अगदी महाराष्ट्रात येणारे सर्वे सुद्धा, पण या सर्वेवर कितपत विश्वास ठेवायचा? ते सर्वे हा फक्त मला असं वाटतं की एक दिशादर्शक असतो, तो काही हे नसतो. आणि मला वाटतं सर्वे जे आता जे सर्वे झाले आहेत त्या युती आणि आघाडी होणार असं होतं. आता सर्वे झाल्यानंतर युत्या मोडल्या, आघाड्या मोडल्या, आता 5 कोणी लढत आहे. पुन्हा मोडताना ते निकष काय होते तेही काउंट करत, ते परसेप्शन काय असतं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या. सर्वे हा केवळ जनमानसाची दिशा दाखवतं की प्रचंड अँटी इन्कम्बन्सी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जो सत्तेचा माज आहे त्याच्या विरोधात मतदानाची लोकांची मानसिकता आहे एवढं दिसत होतं. पण याच्या पलीकडे जाऊन सर्वेवर जास्त विश्वास ठेवत नाही, उलट आम्ही जास्त सावध राहतो चांगला सर्वे आला तर. पंचरंगी लढत आहे तुम्ही म्हणता. आता नेमके कोणते मुद्दे घेऊन मग तुम्ही लोकांमध्ये जाणार आहात? आमचे मुद्दे स्पष्ट आहेत की काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि धोरण लकवा. भ्रष्टाचार म्हटल्याचं प्रतीक अजित पवार आणि धोरण लकवा म्हटलं की पृथ्वीराज चव्हाण. तर काँग्रेस राष्ट्रवादीने गेल्या 15 वर्षामध्ये हा भ्रष्टाचार जो केला, धोरण लकवा जो होता, त्यामुळे या राज्याला जे नुकसान झालं, म्हणजे 3 लाख कोटीचं कर्ज, अक्षरशः या महिन्याचा पगार द्यायचा कर्मचाऱ्यांना तर अक्षरशः ओव्हरड्राफ्ट काढावा लागतो, ही आज अवस्था आहे. आणि असं जर असेल तर या गौरवशाली महाराष्ट्राला, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला भिकेला लावायचं काम ह्या काँग्रेस राष्ट्रवादीने केलं आहे. हे आम्ही लोकांसमोर आणू. युवकांचं शिक्षण, रोजगाराचा मुद्दा आहे, महिलांची सुरक्षा, महिलांचं सबलीकरणाचा मुद्दा आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि कृषी ग्रोथचा मुद्दा आहे, शहरीकरण वाढतंय, शहरातलं प्रवास आहे, यात्रेकरूंच्या अडचणी असतील, अफोर्डेबल हाऊसिंग असतील, हे असे विविध विषय जे आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे तेही आम्ही घेणार आहोत. आणि त्यामुळे या 5-6 मुद्द्याच्या बरोबरीने एका पक्षाचं पूर्ण बहुमत म्हणजे विकासाला गती देणं आहे, तर ते आम्ही आग्रहाने मांडलो. पण आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच नाही तर अगदी शिवसेना असो, मनसे असो, यांच्या विरोधात तुम्हाला सुद्धा यावेळी लढायचं आहे. खास करून शिवसेना, जरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं असलं की आम्ही शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नाही किंवा आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, तरी आपण गेल्या काही अगदी 2 दिवसामध्ये बघतोय युती, खास करून शिवसेनेकडनं वारंवार टीका होते आणि अगदी कठोर टीका भारतीय जनता पक्षावर होते. तुमची नेमकी काय प्रतिक्रिया यावर? मग नाही, आम्ही तर ठरवलं की आपण काही शिवसेनेवर टीका करायची नाही. कारण शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, जे काही 25 वर्षाचे आमच्या कुटुंबाचे प्रमुख होते, त्यामुळे कुटुंब वाढण्यामध्ये त्यांचं योगदान आहेच. आणि काही जागांवरनं जर जमलं नसेल तर ते जागांवर नाही जमलं आहे, तर विचारामुळे काही आम्ही वेगळे झालेलो नाही आहोत. आणि ते विचार एक असतील, एकमेकावर टीका करून काँग्रेस राष्ट्रवादीचा फायदा करून देण्यामध्ये आम्हाला काडीमात्र इंटरेस्ट नाही. आणि म्हणून भाजपचा निर्णय आहे की आपण शिवसेनेवर टीका करायची नाही, आपण आपल्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी टीका करत आपण काय करू शकतो भाजप म्हणून ते सांगायचं आणि त्यातून आपण पुढे जायचं. पण मग निवडणुकीनंतर पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र दिसणार? मला वाटतं गरज नाही पडणार तशी. भाजपला पूर्ण स्पष्ट बहुमत मिळेल, ते असं एकत्र येण्याची गरजच नाही येणार. असं नाही वाटत अति आत्मविश्वास आहे भारतीय जनता पक्षाच्या हा नेत्यांमध्ये? आत्मविश्वास आहे, कारण शेवटी या राज्यातल्या 11,80,00,000 जनतेला एका पक्षाचं पूर्ण स्पष्ट बहुमत दिल्याशिवाय या राज्याच्या विकासाची गती वाढणार नाही, हे जाणवेल या प्रचारामध्ये. आणि मला वाटतं की स्वतः मोदी साहेब या प्रचारात येतील, एक 15-20-25 सभा घेतील, त्यातून ते हे नक्की सांगतील.
मुळात हाच प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये 20-25 सभा घेण्याची गरज नरेंद्र मोदींना का पडते? मला वाटतं की महाराष्ट्र काही वेळ आली आहे. ते वेळ का आली, ज्यावेळी ते लोकसभेला आले त्यावेळी त्याने 8-10 सभा घेतल्याच होत्या. आता लोकसभेला सगळ्या देशभरात निवडणुका असताना 8-10 सभा ते घेऊ शकतात. आता तर एका राज्याची आणि हरियाणाची निवडणूक आहे, तर आता 25 सभा घेतल्या तर काय 25 होतील की मला माहीत नाही, पण 18-20 सभा होतील. आणि शेवटी त्यांना हे पटवून द्यावं लागेल ना राज्याच्या जनतेला की राष्ट्रामध्ये जो मोदीजींनी विकास केला तोच मला महाराष्ट्रात करायचा आणि त्यामुळे तुम्ही माझ्याच लोकांना ते निवडून दिलं तर तो विकास करण्याची गती मी अधिक पुढे नेऊ शकतो. आपण फक्त अगदी लोकसभेला बघितलं तर नरेंद्र मोदी हा चेहरा होता. एक त्यांच्याकडे अगदी तुम्ही सुद्धा मान्य करता की नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून लोकांनी मतं दिली. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कोणाकडे बघून आम्ही मतं द्यायचे? माफ करा. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये असं आहे की या राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा ही या राज्याची 11 कोटी 80 लाख जनता ठरवणार आहे. आमचं स्पष्ट म्हणणं हे आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाला पक्ष म्हणून पूर्ण बहुमत द्या आणि पक्ष म्हणून तुम्ही पूर्ण बहुमत दिलं आणि त्या बहुमत देत असताना जनतेच्या भावनांची दखल घेऊन या देशाचे पंतप्रधान मोदी जी असेल ते ठरवतील, काळजी करायचं कारण नाही. आपण बघितलं तर महाराष्ट्राचं एकंदर राजकीय गणित बघितलं तर मराठा मुख्यमंत्री होतो. विनोद तावडे आम्हाला मराठा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा दिसणार का? मला असं वाटतं की आत्ता जर आपण राजकारणाची दिशा आणि गती पाहिली तर विकासाचं राजकारण आहे. आता जातीचं, धर्माचं, भावनिक राजकारण पलीकडे आपण गेलेलो आहोत. त्यामुळे विनोद तावडे मुख्यमंत्री झाला तर तो मराठा म्हणून होईल असं नाही, त्याच्या क्षमतेवर विकासाच्या राजकारणावर होईल. आणि त्यामुळे विकासाच्या राजकारणात जसं विनोद तावडे आहे, तसं नाथाभाऊ आहे, तसे देवेंद्र आहेत, सुधीर भाऊ आहेत, ह्यातलं कोणी त्यातलं होऊ शकतं. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की हे 5 जण मिळून हा भाजप महाराष्ट्राचा चेहरा आहे. ह्यातलं कोणी झालं किंवा बाहेरचं कोणी झालं तर तो त्याच्या विकासाच्या राजकारणाच्या भूमिकेवर असेल. आणि ते होत असताना मला असं वाटतं की आपण जात आणि धर्माच्या आता पलीकडे येऊन हे राजकारण करतो. पण आपण एकत्र बघू शकतो की तुम्ही सध्या 5 तुम्ही चेहरे आहात महाराष्ट्राच्या राजकारणातले. प्रत्येकाची जर गणितं बघितलं प्रत्येकाचा बाच सुद्धा वेगळा आहे. तुम्ही सुद्धा आता अगदी या निवडणुकीपूर्वी काही दिवसांपूर्वी तुम्ही चर्चा केली की गृहमंत्री मी होणार आणि गृहमंत्री झाला तर अजित पवारला अटक करणार. जर मुख्यमंत्री झाला तर तुम्ही काय कराल? आम्ही सत्तेत आलो तर एक नक्की सांगतो की या महाराष्ट्राला ते जुने गौरवशाली जे दिवस होते, वीज कशी असावी तर महाराष्ट्रासारखी असावी, उद्योग कसे असावे तर महाराष्ट्रासारखे असावे, कृषी कशी असावी तर ती महाराष्ट्रासारखी असावी, शहरं कशी असावी तर ती महाराष्ट्रासारखी असावी, असं एकेकाळी बाकीच्या राज्यात बोललं जायचं. आणि आज त्याच महाराष्ट्राविषयी काय बोललं जातं. मला असं वाटतं हे जे दुर्दैवाने महाराष्ट्राचं चित्र निर्माण झालं आहे ते आम्हाला पोसायचं आहे आणि गौरवशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. गौरवशाली महाराष्ट्र उभा करायचा, एक विकसनशील महाराष्ट्र तुम्हाला उभा करायचा, पण याच महाराष्ट्राचा तुम्हाला तुकडे पण करायचा, विदर्भ स्वतंत्र करायचा आहे. मला वाटतं की आम्हाला विदर्भ स्वतंत्र करायची ही काय आमची नवीन भूमिका नाही आहे. आणि महाराष्ट्रात तुकडे करायचे म्हणजे काय तर तो उरलेला तुकडा कुठे फेकून द्यायचा नाही आहे. राजकीय विश्लेषक असतील, प्रशासनिक विश्लेषक असतील, ह्यांनी ठामपणे म्हटलं की जितकी राज्य लहान कराल तुम्ही तेवढं त्या राज्यातल्या सामान्य माणसाचा विकास गतीने होतो. आणि म्हणून खरं म्हणजे आम्ही छत्तीसगड निर्माण केला, आम्ही झारखंड निर्माण केला, आम्ही उत्तराखंड निर्माण केला. आणि त्या राज्यांची तुम्ही प्रगती पाहिली असेल. आता त्या राज्यात जर कधी तुम्ही गेलात तर छत्तीसगड ज्यावेळी मध्य प्रदेशमध्ये होतं त्यावेळीची अवस्था आणि आताची अवस्था पाहिली तर छत्तीसगड भोपाळच्या पलीकडे आता विकसित व्हायला लागलं आहे, हे जाणवतंय लोकांना. पण विदर्भ स्वतंत्र व्हावा ही भाजपची आणि विदर्भामधल्या काही लोकांची इच्छा आहे. उर्वरित महाराष्ट्राला असं अजिबात वाटत नाही आणि त्याचा कुठेतरी फटका बसेल असं नाही वाटत? मला असं वाटतं उर्वरित महाराष्ट्राला विदर्भामध्ये इतक्या सगळ्या विदर्भातील सुद्धा अनेक लोकांना वाटत नाही विदर्भ स्वतंत्र व्हावा. विदर्भात एवढ्या शेतकरी आत्महत्या विदर्भात का होतात याचा विचार केलाय? सगळ्यात जास्त कुपोषण विदर्भात का याचा विचार केलाय? सगळ्यात जास्त नक्षलाइट्स विदर्भात का याचा विचार केलाय? कशामुळे? ज्यावेळी याचा विचार करेल ना माणूस काही त्याला पटेल की भारतीय जनता पार्टीची ही भूमिका काय. नुसतं भावनिक याच्यावर बरोबर राहिलं पाहिजे म्हणून त्या तिथल्या जनतेचा विकास नाही झाला, ते कुपोषित झाले, ते आत्महत्या केली तर चालेल असं कोणालाच वाटणार नाही. समजा एकत्र राहून सगळा विकास करता आला आम्हाला हवा आहे, पण तो होत नाही आहे हे इतक्या वर्षांनी सिद्ध झालं आहे. आणि म्हणून छोट्या राज्यांचे प्रयोग यशस्वी झाले तेही बघतोय आपण. मला वाटतं की एखाद्या राज्याच्या विकासात त्या जनतेचं हित होणार असेल तर अशी कुठली भूमिका असेल त्याचं लोक स्वागत करतात. मुंबईचा विचार करूया. मुंबईचा जर विचार केला तर आपण बघितलं की आत्ताच अगदी काँग्रेसकडनं सुद्धा टीका झाली की सगळी मुंबई अहमदाबादला नेऊन टाकतायत, गांधीनगरला नेऊन टाकायचा प्रयत्न करतायत नरेंद्र मोदी.
जर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर पुन्हा हे त्यांना सपोर्ट केला जाईल कुठेतरी नरेंद्र मोदींना, असं भीती वाटते मुंबईकरांना सुद्धा. उलट आहे. हे समजा भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी आलं तर या ठिकाणी सुद्धा विकास झाला पाहिजे हा मोदींना अग्राने वाटेल आणि त्यामुळे ते उलट मदत करून हे उद्योग सगळे महाराष्ट्र मुंबईत कसे वाढतील याचा प्रयत्न करतील. आणि इथून सगळी मुंबई नेऊन गुजरातला टाकतात म्हणजे काय करतायत ते, त्यांचे टॅक्सेशन सिस्टम चांगली करतात, ते 24 तास वीज देतात, ते वीज स्वस्त देतात, त्यांच्यातला पोर्ट चांगला चालवतात, त्यांच्यातले रस्ते चांगले बनवतात. नाही पण मुंबईचं स्वतःचं एक आर्थिक राजधानी आहे, स्वतःचे अशी वैशिष्ट्य आहेत. अहो वैशिष्ट्य आहे म्हणजे काय, तुमच्याकडे जर रस्ते चांगले नसतील, तुमच्याकडे जर राहायची व्यवस्था चांगली नसेल, तुमच्याकडे जर पोर्ट कनेक्टिव्हिटी चांगली नसेल तर इथे उद्योग काय याचा अर्थ असा नाही इकडचे ऑफिसेस नेऊन तिकडे गुजरातमध्ये ठेवणं. ऑफिस कुठलं नेलं, केंद्र सरकारची ऑफिसेस नाही नेली, त्यांनी तिकडे उद्योग चांगले सुरू केले म्हणून लोक तिकडे गेले. मग इथे असणार केंद्र सरकारचं एखादं कार्यालय त्यांनी गुजरातला शिफ्ट केलं असं आहे का. तर एक त्या पोलीस दलाचं जे होतं ते ज्याच्यावर आर पाटील गेले 6 महिने झोपा काढत होते, काही आपण त्या राज्य सरकारने केलं नाही आणि राज्य सरकारने केलं नाही म्हणून नाईलाजाने तिकडे न्यावं लागलं. ते किंवा ते पाण्याचा विषय परत राणेसाहेबांनी मांडला. अहो अशोक चव्हाण त्यावेळेचे मुख्यमंत्री मोदी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तिघांच्या बैठकीत अशोक चव्हाण म्हणले ना तुमचे हे पाणी आम्हाला नको आहे महाराष्ट्राला, आता तुम्ही नको म्हटलात आणि ते घेऊन गेले तर त्यांचा काय दोष हो. तुम्ही सिद्ध करा पाहिजे की हे पाणी आम्हाला पाहिजे. म्हणजे आपलं अकर्तृत्व, आपण कर्तृत्व शून्य आणि एखाद्याने जर कर्तृत्व दाखवलं तर काय तो घेऊन चालला. म्हणजे जर शाळेमध्ये एका वर्गात दोघं त्याला जास्त मार्क मिळाले तर ह्याने माझे मार्क नेले असं म्हणणार काय. आपलं कर्तृत्व दाखवलं, आपलं शौर्य, आपला पुरुषत्व दाखवलं पाहिजे ना, तो पुरुषत्व आम्ही दाखवणार आहोत, ते शौर्य आम्ही दाखवणार आहोत. पण आपण बघतोय तुम्ही आता ही पंचरंगी लढत होते, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे स्वतंत्र लढत आहेत, स्वतंत्र मुद्दे घेऊन आता लढतील, या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. पण सुद्धा कालपासून एक चित्र असं सुद्धा उभं राहत आहे की कुठेतरी शिवसेना आणि मनसे एकत्र येताना दिसत आहेत. तुमचं नेमकं काय? मला वाटतं शिवसेना मनसे एकत्र आली तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण शेवटी एक कुटुंबातले 2 पक्ष आहेत आणि ज्यावेळी अशी एखादी राजकीय गरज निर्माण झाली आणि ते एकत्र आले तर येऊ शकतात. पण ते एकत्र जरी आले तरी मला नाही असं वाटतं की फार वेगळी ॲडिशनल मतं त्यांना काही पडतील. काही पॉकेट्स आहेत त्या पॉकेट्सतून पडतील, अदरवाईज अन्यथा वेगळा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. पण आपण बघतो की हा निवडणुकीमध्ये अगदी आतापर्यंतच्या तुम्ही एवढ्या निवडणुकी बघितल्या, विधानसभा 2014 ही निवडणूक, काय फरक वाटतो तुम्हाला या निवडणुकीमध्ये? नाही, ह्या निवडणुकीत एक तर खरं आहे की सगळ्या आघाड्या आणि युत्या संपल्या आणि त्यामुळे मतदाराला सगळं नेऊन पटवणं, समजवणं आणि विशेषतः ज्या पक्षानं त्यांचं निवडणूक चिन्ह नाही आहे त्यांना तर अजून अवघड जाणार आहे लोकांपर्यंत पोहोचणं. आणि म्हणून ह्या उरलेल्या 15 दिवसामध्ये आपल्याला आपले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणं, कारण 5 नेत्यांच्या सभा, 5 पक्षांच्या नेत्यांच्या सभा इतक्या कन्फ्युजिंग असणार आहेत आणि त्यामध्ये कुठला पक्ष कशी आघाडी घेऊ शकतो आणि लोकांच्या मनात आपले विषय कसे बिंबवू शकतो, मला वाटतं की ती सगळी कसोटी आहे राजकीय पक्षांची असणार आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन 18 ते 20 सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींना मुळात महाराष्ट्रात या विधानसभेमध्ये येऊन इतक्या सभा घेण्याचं कारणच काय, याबद्दल सुद्धा आपण विचारणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाचं कुठेतरी लोकसभेतलं यश डोक्यात गेल्यामुळे हरियाणामध्ये आणि शिवसेनेमध्ये अशा प्रकारे युती तोडली असं बोललं जात आहे, अशा प्रतिक्रिया यायला लागल्यात. मला वाटतं असं आहे की हरियाणामध्ये युती तुटण्याची स्पष्ट कारण आहेत की ज्या जागा आधी ठरल्या होत्या त्याहून अधिक काहीतरी अपेक्षा झाली आणि हरियाणाच्या लोकसभाच्या निकालांचं जर पाहिलं तर ज्या पक्षाबरोबर ती युती होती त्यात एकही म्हणून निवडून नाही आला, तरी मी मुख्यमंत्री झालं पाहिजे तर ते ठीक आहे. पण जागा ज्या आधी ठरल्या लोकसभेच्या त्या सोडून तुम्ही जास्त मागायला लागलात असं चालणार नाही ना. पण आज जर मुंडे असते तर चित्र वेगळं दिसलं असतं असं नाही वाटत? थोडं दिसलं असतं, पण मला असं वाटतं की मुंडे साहेबांची एक खासियत काय होती की ते या मित्रपक्षांशी चर्चा करून, यावेळी आम्ही भाजपच्या जागांची चर्चा केली, सेनेच्या जागांची चर्चा केली,
मुंडे साहेब भाजप सेनेच्या वतीने या चारही पक्षांनी बोलून निर्णय घेऊन मोकळे झाले असते आणि एक वेगळा अनुभव त्यांचा होता. पण किती यश मिळालं असतं आय डाऊट. कारण शेवटी जर तो आकडा 150-51च्या भोवती फिरला असता तर शेवटी मुंडे साहेब असते तरी सुद्धा हेच करावं लागलं असतं. फक्त नरेंद्र मोदीच नाही, तुम्ही म्हणाला 25 सभा नरेंद्र मोदी करतायत. नरेंद्र मोदींच्या 25 सभाच नाही तर 5 मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्रात येणार आहेत इतर राज्यातले, असं बोललं जात आहे. एवढे सगळे मोठी रणधुमाळी महाराष्ट्रात निर्माण करण्याची या 20 दिवसात का गरज पडते? मला वाटतं की निवडणूक ही अशी असते की तुमच्याकडे असणारी सगळी ताकद लावून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. तुमच्याकडे आहे ताकद तर ती वापरा. असणारी ताकद नाही वापरली तर तुम्हीच करंट आहे. मग उद्या म्हणा का नाही वापरली तुम्हाला वाटत होतं, अरे आहेत तर आम्ही वापरणार निवडून आणणार. पण जर उद्या भारतीय जनता पक्षाचं चित्र आलं, सत्तेमध्ये आलं, तर काय नेमकं हेरारकी दिसेल, कशा प्रकारचं चित्र दिसेल मुळात? मला वाटतं सरकार बनवणं याच्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत करणं हे महत्त्वाचं. ते आम्ही नक्की करू. आणि हायरार्कीपेक्षा आल्यानंतर आम्ही काय करून दाखवणार आहोत याच्यावर आमचा भर जास्त आहे. आणि आम्ही तो नक्की राज्याच्या जनतेला बरं वाटेल असं करून दाखवू. शिवसेनेने आपलं विजन डॉक्युमेंट मांडलं. अगदी 8 वर्षांनी का होईना मनसेने आपली ब्लूप्रिंट काढली. भारतीय जनता पक्षाचं काय जाहीरनामा? पूर्ण तयार आहे. आम्ही 1 तारखेला सगळा जाहीरनामा आणि आमचे विजन जनतेसमोर देणार आहोत की आम्हाला पूर्ण बहुमत द्या, आम्ही तुम्हाला या गोष्टी घडवून दाखवतो. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल तुम्ही आता? राज्याच्या जनतेला मला एवढीच विनंती करायची आहे की आता 5 पक्ष रिंगणात आहेत आणि 5 पक्ष ज्यावेळी रिंगणात आहेत त्यावेळी कुठला पक्ष निवडणं हे तसं सोपं नाही. पण साधं सरळ गणित जे लहान मुलाला समजतं, दिल्लीत ज्याचं सरकार आहे त्याचं सरकार जर खाली असेल तर आपल्या राज्याला मोठ्या प्रमाणात विकासाची संधी मिळवून घेता येऊ शकते. आणि जे दिल्लीत सरकार आहे त्यांचीच माणसं इथे आहेत, ती माणसंही चांगली आहेत. आणि मोदीजींवर तुमचा विश्वास जो लोकसभेला होता त्याच मोदीजींवर विश्वास आपण टाकला आणि त्याच मोदीजींच्या पक्षाला महाराष्ट्रात निवडलं, ते सुद्धा पूर्ण बहुमताने निवडणं. मला वाटतं ही जबाबदारी आता 11,80,00,000 महाराष्ट्र वासियांची आहे आणि ती जबाबदारी ते 15 तारखेला नक्की यशस्वी पार पडेल हा माझा विश्वास आहे. खरं तर धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. एवढा चांगला आत्मविश्वास तुम्हाला आहे. तुम्ही भविष्यासाठी आता उद्याच्या निवडणुकीसाठी तुम्हाला जय महाराष्ट्राकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स. थँक्यू.